नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनंत सर तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये सरचे स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज सोप्या पद्धतीने कशी करायची। या वेळ वाया घालवता मी तुम्हाला पहिलंच एक्झाम्पल या व्हिडिओमध्ये सॉल्व करून दाखवतो। पाया जर समान असेल किंवा पाया समान नसेल तरी सुद्धा पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज कशी करायची हे आज आपण पाहणार आहोत। बऱ्याच मुलांना पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज येत नाही। तुम्हाला सुद्धा येत असेल किंवा नसेल तरी सुद्धा हा व्हिडिओ पहा, तुम्हाला 100% त्याचा फायदा होणारच आहे। बघा इथे पाया समान आहे, पाया जसाला तसं ठेवायचा आहे। इकडल्या एक्झाम्पलचा 4 पाया आहे। पुढे नंतर आपल्याला या दोन संख्यांचा गुणाकार करावा लागतो। मी काय केलाय, छेदातील संख्या म्हणजे पाया जसाला तसं ठेवलाय। 4 त्रिक 12 करा, 12 मध्ये ही वरील अंश मिळवा। 4 त्रिक 12, 12 आणि 2 14, 14 अंशातच लिहून टाका। अधिकचं चिन्ह द्यायला विसरायचं नाही। इथला सुद्धा पाया जसाला तसं लिहा, म्हणजे छेद जसाला तसं खाली घ्यायचं। पुढे 4 25 यांचा सुद्धा गुणाकार करायचा। 5 चौक 20 करा किंवा 4 25 20 अधिक 3 करा, 20 आणि 3 23। आता पाया समान झालाय। तुम्हाला माहिती मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बघा, अपूर्णांकांची जेव्हा मी बेरीज शिकवत होतो त्यावेळेस आपल्या चॅनलवरती तो सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। पाया जर समान असेल अपूर्णांकांच्या बेरजेमध्ये तर तो जसाला तसा ठेवायचा असतो। पाया समान असेल तर जसाला तसं ठेवा आणि अंशाची काय करायची, बेरीज करायची। 4 आणि 3 7, 2 आणि 1 3 म्हणजे 37, 37 छेदस्थानी 4 उत्तर तुम्हाला मिळून जाईल। आता पाया जर समान नसेल तर कसं करायचं, इकडे पाया समान नाही बघा, सिंपली छेद आपल्याला किती आहे 5 किंवा पाया किती आहे 5, जसाला तसं लिहून घ्या पहिल्यांदा। नंतर या दोन संख्यांचा गुणाकार करा। 5 त्रिक 15, 15 आणि 2 17 लिहून टाका। अधिकचं चिन्ह द्यायला विसरायचं नाही। पुढे इथे सुद्धा पाया किंवा छेद जसाला तसा लिहा, छेद जसाला तसा घ्यायचा आहे। पुढे या दोन संख्यांचा गुणाकार करा। 6 दोन्ही 12, 13 14 आणि 15। ओके बघा, राईट। बेसकून 12 आणि अंश त्याच्या आलेल्या गुणाकारामध्ये अंशातील संख्या काय करायची, ऍड म्हणजे त्यांची बेरीज करायची। बेसकून 12, 12 आणि 3 15। आता इथे पाया समान आहे का, नाही, तर पाया समान करून घेऊ आपण। चला पाया समान करून घ्यायचा आहे तर छेदातील संख्यांचा काय करायचा, गुणाकार करायचा। म्हणजेच 5 दोन्ही 10 येणार आहे, छेदातच लिहायचे। छेदातील संख्यांचा गुणाकार छेदातच लिहा। 17 1 17, 17 दोन्ही 34, 17 1 17, 17 दोन्ही 34, इथे 34 लिहून टाका। ओके, तिरकस गुणाकार करायचा। पुढे ह्याचा ह्याचा तिरकस गुणाकार। 15 1 15, 15 2 30, 15 3 50, 15 चौक 60, 15 5 75, अधिकचे 75 लिहून टाका। ओके, या पद्धतीने आता काय करायचंय, पाया समान झालेला आहे तर पाया समान किती आलाय 10, जशाला तसं 10 लिहून टाका आणि अंशाची बेरीज करा। 34 अधिक 75 बघा, 5 आणि 4 9, 7 आणि 3 10, म्हणजे तुम्हाला उत्तर भेटणार आहे 109 छेदस्थानी 10। अजून हे समजलं नसेल तर अजून एक एक्झाम्पल मी देणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। काय करायचंय, छेद म्हणजेच पाया जसाला तसं ठेवा, ठेवला छेद जसाला तसा। पुन्हा या दोन संख्यांचा काय करताल, गुणाकार करताल। काय करताल, गुणाकार म्हणजे बेसकून 12, 12 आणि 4 16, बेसकून 12, 12 आणि 4 16, म्हणजे या दोघांचा गुणाकार केला। आलेल्या गुणाकारात काय करायचं, ही संख्या वरील अंश जी अंशात जी संख्या आहे ती काय करायची, मिळवायची। एवढं केलं नंतर अधिकचं चिन्ह द्या। इथं जशी ट्रिक लागली तशी इथं पण लागणार आहे। पाया जसाला तसा म्हणजे छेद जसाला तसा, या दोघांचा गुणाकार। 5 चौक 20, 20 आणि 6 26, इथे पाया समान नाही, पाया समान करायचा आहे। अपूर्णांकांच्या बेरजेमध्ये पाया समान करून घेण्यासाठी छेदातील संख्यांचा गुणाकार करायचा आणि तो छेदातच लिहायचा। 4 दोन्ही 8, 8 जसाला तसं लिहायचं। जसाला तसं म्हणजे गुणाकार केलेला, 4 दोन्ही 8 गुणाकार केला छेदात आणि छेदातच लिहायचा। पुन्हा तिरकस गुणाकार। 16 16, 16 2 32, 16 3 48, 16 चौक 64, इथे 64 लिहून टाका। अधिक 26 गुणिले 2, जर तुम्हाला 26 चा पाडा येत नसेल तर सिंपली तुम्ही बेसकून 12 म्हणू शकतात। हाताला 1, बे 2 4 आणि 1 5, 26 1 26, 26 दोन्ही 52। ओके, या पद्धतीने आता पुढे पाया समान झाला, जसाला तसं ठेवा आणि अंशाची काय करायची, बेरीज करायची। 4 आणि 2 6 आणि 6 आणि 5 11, या पद्धतीने म्हणजे उत्तर तुम्हाला भेटलंय 116 छेदस्थानी 8। या पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने आपण ह्याच्या अगोदरच तुम्हाला पूर्णांकांची बेरीज, अपूर्णांकांची बेरीज, आता आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज आपण या व्हिडिओमध्ये शिकलो आहोत। हे पूर्ण प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये उतरून घ्या। जर काही अडचण असेल तर कमेंट करू शकता।
आणि या व्हिडिओला लाईक आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला विसरू नका. भेटूया आपण अशा ट्रिकने पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.